प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. एक बाजूला ईशान टायगर आलेवाडी आणि दुसऱ्या बाजूला हौशी नांदगाव. सपोर्ट करायचं तर कोणाला हे टेन्शन आलं आता प्रेक्षकाला. आजूबाजूची गावं आमने सामने असली ना का चुरस असते, एक जल्लोष असतो. आणि इकडे मात्र आता बघायला गेलं तर आलेवाडी फिल्डिंग करताना पाहायला मिळते आणि नांदगाव संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गौतम आखरे यावेळेस स्ट्राईकला. आतापर्यंत 2 मॅच मध्ये काही चांगला परफॉर्मन्स दिसला नाही, परंतु मागे वळून बघणार नाहीयेत कारण की आता जे झालं घडून गेलं त्यामध्ये मात्र यश मिळालेलं आहे. आता मात्र जो संघ समोर आहे त्यावर मात्र यश मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि एक चांगल्या फॉर्म मध्ये अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. नो स्ट्राईकला बॅट्समन असेल आपण बघू शकतात. हार्दिक भोईर यावेळेस नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पीटीपीएल पालघर तालुका प्रीमियर लीग सुपर बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत राऊत आणि एका फिल्डिंग साठी त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्या क्षेत्ररक्षकाला दिलं. कॅच झाला नाही तरी देखील त्या एफर्ट साठी मात्र इकडे आपण बघू शकतात की मॅन ऑफ द मॅचचं यावेळेचा अवॉर्ड देण्यात आलं प्रथमेश मोरेला. मॅन फ्रॉम पोफरन असं मात्र अनिकेत राऊतचं व्यक्तिमत्व पाहायला मिळते. आपण बघू शकतात स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात. पहिला चेंडू आणि डॉटने सुरुवात केलेली आहे. ईशान टायगर आल्लेवाडी त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतं हौशी नांदगाव. अक्षय घरत समोर गौतम आकरे. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडूवर काय घडतंय. बिग विकेट पुन्हा एकदा नाराज करतो आपल्या प्रेक्षकांना. आपल्या ऑनरला बॅक टू डगआउट. सिल्वर डकचा शिकार गौतम एडीजे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. त्यानंतर विनंती असेल ती म्हणजेच स्वरा बालाजी संघाला की ऑनर म्हणजेच तुषारदादा संके आणि त्यांच्या कॅप्टनला पूर्ण टीमला घेऊन या. आपण बघू शकतात स्वरा बालाजी संघाचे ऑनर तुषारदादा संके आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची कॅप्टन ते म्हणजेच अल्केश यावेळेस आपण बघू शकतात त्यांना त्यांची धनराशी सुपूर्द केली जाईल. आयोजकाचं मात्र पूर्ण लक्ष आहे आणि आपण बघू शकतात आमचे मान्यवर इकडे आहेत. यस, पालघर जिल्हा प्रमुख शिवसेना विकासजी मोरे साहेब इकडे उपस्थित आहेत आणि आमचे तुषारदादा संके यांना मात्र त्यांची जी कॅश प्राइज आहे आपण बघू शकता जी प्लेयरची धनराशी आहे ती मात्र सुपूर्द केली जाईल. कॅमेरामॅन विनंती कॅमेरा टॉस बॉक्स कडे येऊ द्या. यावेळेस आपण बघू शकतात येत असताना धीरज मोरे यांचे ऑनर देखील आहेत आणि कॅप्टन देखील धीरज मोरे आहे. आमचे जिल्हा प्रमुख शिवसेना पालघर विकासजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र धनराशी सुपूर्द केली जाईल. एक सुंदर आणि देखणं आयोजन नियोजन आपण बघू शकतात. कडक आपण बघू शकतात. इथे थोडी वन साइड मॅच आपल्याला मागची पाहायला मिळाली. बॅटिंग मात्र चांगली झाली नव्हती. धावा 56 होत्या, लढण्यासाठी होत्या, परंतु सुरुवात मात्र कडक करून दिली अनिकेत राऊतने आणि त्यानंतर मात्र बघायला गेलं तर इकडे सहजरित्या विजय मिळवलाय. सर्व संघाला विनंती आहे स्वरा बालाजीच्या की त्यांनी कृपया करून कॉमेंट्री बॉक्सच्या मागे सर्वांनी यायचं आहे. स्वरा बालाजी संघाच्या खेळाडूला विनंती आहे सर्वांनी कॉमेंट्री बॉक्सच्या मागे यायचं. कर्णधाराने बोलवलंय सिंगल आणि इथे मात्र आपण विषय पहिले षटक मार्गस्थ आहे. अक्षय कमालीची गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू मोठ्या हिटकडे जात असताना इथे
विकेट येतोय तो देखील गौतम आकरेचा. ब्रँड ऑफ दांडी पुन्हा एकदा नाराज करतोय, शून्यवर मात्र जातोय मैदानाच्या बाहेर. निनाद आलेला आहे. ब्रँड ऑफ नांदगाव खूप चांगली गोलंदाजी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्टंपच्या मागे दिवेश दिवच्या आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड मात्र 2-5 चेंडू हाताळून झालेत. ईशान टायगर इकडे मात्र टायगरची दहाड ऐकू येते चहूबाजूला. सुपर कामगिरी, कमालीचा गोलंदाज, कमालीचा खेळाडू, कमालीचा कर्णधार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त, फक्त 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. एडीजे मैदानावरी त्याचे नावाचं येतय बवंडर, मैदानावरी त्याचे नावाचं येतय बवंडर. ऑल टाइम असतोय फायर आपला बॅटर गेम चेंजर. मास्टर मनीषजी संके साहेब इकडे उपस्थित झालेत. पोलीस कार्यरत आपण पाहायला मिळतात महाराष्ट्र पोलीस सेवा आणि इथे त्यांचं देखील स्वागत आहे. खेळाडूला विनंती आहे स्वरा बालाजी आणि त्याचबरोबर मैत्री 11 कृपया करून थोडं मागे राहायचं आहे, पडद्याच्या बाजूने बाहेर राहायचं विनंती आहे सर्वांना. गोलंदाज वीरेंद्र वीरू आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेला आहे. PTPL एक मोठं प्लॅटफॉर्म मात्र आपण बघू शकतात. युवा खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये युवा खेळाडूने चांगली कामगिरी केलेली आहे. टेनिस क्रिकेट आता मात्र साध्या लोकांचा राहिलेला नाही. इथे मात्र एक्सपेक्टर खेळाडू गरजेचा आहे. इथे मात्र तुमच्याकडे काहीतरी गुणवत्ता असेल तर तुम्ही मात्र संघामध्ये येईन. आणि मात्र आपण बघू शकतात अशोकजी वडे साहेबांनी आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल दिलेली आहे. त्यांचे देखील धन्यवाद. कोणता असा खेळाडू असेल जो मात्र मॅन ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, अक्षयने मात्र 2 धावा खर्च केल्या. मॅन फ्रॉम सातपाटीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. वीरेंद्र यावेळेस वीरू पहिला चेंडू 1 धाव नक्की असेल. डीप मध्ये लावण्य घरत पासळगावचा खेळाडू आपण बघू शकतात. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 3 धावा धप्पलकावर. जिंकणारी टीम टॉप 4 मध्ये जाईल आणि टॉप 4 मध्ये गेल्यावर एक ट्रॉफी आणि एक बक्षीस मात्र नक्कीच त्यांना मिळेल. एक नाव कोरलं जाईल ट्रॉफीवर आणि बक्षिसावर. आतापर्यंत 2 टीम पाहायला मिळतात. पहिला संघ साई बालाजी तुषार मोरी यांचा संघ, करण मोरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉप 4 मध्ये जाताना. आणि राकेश प्रभू बॅक टू बॅक तिसरी मॅन ऑफ द मॅच घेताना पाहायला मिळाला. परंतु मागची मॅन ऑफ द मॅच त्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली गौरव ठाकूरने आणि त्याला मात्र सुपूर्द केली, मात्र डेडिकेट केली. असं मात्र खेळ पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये प्रोत्साहन वाढवलं जात आहे युवा खेळाडूंचं. खूप चांगला चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. निनाद एक चांगला बॅट्समन आहे, याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत, परंतु सध्या तरी मात्र थांबवून ठेवलंय. यज्ञेश प्रभू यांना मी विनंती करेल कॉमेंट्री बॉक्स कडे या. यज्ञेश प्रभू. ओहो काय कमालीचा चेंडू, अगदी बॅटच्या जवळून रिॲक्शन बघू शकतात कीपरचं आणि गोलंदाजाचं. चेंडू बीट झाल्यानंतर गोलंदाजाचा हात डोक्यावर गेले होते. इथे मात्र अक्षरशः कमालीची गोलंदाजी होत असताना ईशान टायगर आल्लेवाडी त्यांच्या विरुद्ध हौशी नांदगाव आपल्याला पाहायला मिळते. मात्र बघायला गेलं तर गौतम आकरे, निनाद हे चांगले खेळाडू आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडू शकले नाही आतापर्यंत. निनाद आहे स्ट्राईकला, हलक्या हाताने खेळतोय. इथे मात्र सिंगल नक्की असेल. 2 डॉट आल्यानंतर मात्र प्रेशर बॅट्समनवर देखील येते आणि बॅट्समनने मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. सगळा खेळ मात्र वेळेचा आहे. वेळ चांगली असली का मात्र आपोआप बॅट फिरली जाते, आपोआप धावा देखील येतात, परंतु वेळ खराब असल्यावर मात्र इकडे संयमीने खेळणं देखील गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये बोलबाला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. पहिल्या मॅच मध्ये देखील, दुसऱ्या मॅच मध्ये देखील आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 4. आज टॉस जिंकणं थोडं गरजेचं झालंय असं म्हणायला हरकत नाही. टॉस जिंका, फिल्डिंग घ्या आणि मॅच जिंका, यात काही वाद नाही. डॉट चेंडू आलाय, क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग. चेंडू आतापर्यंत झालेत 5 धावा 2 दिलेत. अक्षय घरच्या पावलावर पाऊल टाकत असताना ही 4 वर पहिल्यापासून बघतोय की थोडं मात्र बांधण्याचं काम करतंय बॅट्समनला,
पूर्णपणे थांबून ठेवलंय यावेळेस शेवटचा चेंडू रनअप चुकतोय गोलंदाजाचा आपण बघू शकता थांबलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे जर तुमची पदलावती चुकली तर मात्र तुम्ही थांबणं चांगलं आहे कारण की खराब चेंडू पडला चौकार षटकाराला मोमेंटम मिळाली त्यानंतर धावा देखील बोर्डला लागल्या जात आहेत इथे मात्र तयार मॅन फ्रॉम सातपाटी पर देखील मॅन फ्रॉम सातपाटी दिवेश आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकला बॅट्समन हार्दिक पाटील आता हार्दिक पाटीलचा हवाई फायर झाला इथे मात्र चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईन पार येतोय हा षटकार गरजेची होती ही मोठी हिट येणं आणि मोठी हिट आलाय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 एनडीजे अक्षय करत हाय वन हँड काटाले गावाचा बनलाय ब्रँड काटाले गावाचा बनलाय ब्रँड काटाले गावाचा बनलाय ब्रँड त्याच्याच नावाचा आलाय ट्रेंड प्लेयर हाय तो ऑलराऊंडर प्लेयर हाय तो ऑलराऊंडर प्लेयर हाय तो ऑलराऊंडर हा मास्टर माइंड हा करी थँक्यू डीजे मास्टर दोन षटकासाठी 8 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत यावेळेस आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये ईशान टायगर आल्लेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे ती हौशी नांदगाव दोन षटकामध्ये 10 धावा मी म्हणेन पॉवर प्लेची बाजी मारली ईशान टायगरने एक विकेट मिळवला गौतम आकरे बॅक टू डगआउट्स निनाद ऑन स्ट्राईक आतापर्यंत मात्र बघायला गेलं तर निनाद स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र वेळ देणं गरजेचं आहे आणि वेळ देत असताना स्वतःला आता मात्र निनाद पाहायला मिळते 4 ओव्हर अजूनही आहेत किती धावा बनवल्या जातील पहिले बॅटिंग करत असताना पाहूया पीटीपीएल पालघर तालुका प्रीमियर लीग आयोजक वंदे मातरम परनाळी 2024चं हे चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते सुंदर मैदान प्रत्येकाने कौतुक केलं खेळपट्टीचं प्रत्येकाने कौतुक केलं आयोजनाचं प्रत्येक जण सांगतात की कमी वेळामध्ये हे पहिलं आयोजन असताना असं वाटत नाही कुठेच की मात्र हे पहिलं आयोजन आहे सर्व मात्र असं वाटते की 8 वर्ष 10 वर्ष झाले हे आयोजन होत आहे आणि अशा रीतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळते खरोखर कौतुक करेल इथे मात्र आपण बघू शकतात कोर कमिटी स्वप्नील दादा घरत प्रेमित दादा राऊत निरंजन दादा घरत साहिल दादा कुरेशी कुंदन संके एंटायर टीम जुडली जाते यावेळेस क्रॉस बॅटिंग फटका खेळतोय इथे मात्र एकदम नक्की असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 11-11 स्कोर कार्डवर धावपलकावर आतापर्यंत लागले जात आहेत आणि इथे मात्र बघायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे पहिल्या मॅच मध्ये विचार केला तर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली साई बालाजी आणि त्यांच्या देखील धावा 3 षटकामध्ये 20 होत्या परंतु यंगस्टर बॅट्समॅनने मात्र मोर्चा उचलला आणि धावा बनवल्या 59 60चं टार्गेट मात्र पूर्ण करू दिलं नाही चांगली गोलंदाजी गौरव ठाकूर त्याचबरोबर ओमकार तामोरे आणि राकेश प्रभू त्यानंतर शेवटचं षटक कुणाल यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली ना आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि त्यानंतर मात्र बघायला गेलं तर दुसरी मॅच मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा बालाजी होती त्यांनी देखील स्वतःसाठी 56 धावेचं टार्गेट घेतलं आणि सहजरित्या 56 धावा बनवल्या इथे देखील मात्र सध्या तरी लो स्कोर पाहायला मिळते आकडे खराब आहेत स्कोरबोर्डला 12 झालेले आहेत क्रॉस बॅटीने फटका सजवला लॉंगर रिझनला क्षेत्ररक्षक आहे एकच धाव असेल अक्षयचं कौतुक करेल तेवढं कमी कॅप्टन कसा असावा कॅप्टन अक्षय सारखा असावा मॅन फ्रॉम काटाळे यावेळेस आपण बघू शकता छोट्या गावातून मात्र हा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि बघता बघता या छोट्याशा करिअरमध्ये मात्र मोठं नाव कमवलं आहे आणि का मात्र ॲज अ कॅप्टन म्हणून मला पीटीपीएल मध्ये निवड केलेली आहे ते मात्र सरावली संघाने आणि आपण बघू शकतात सुपर कामगिरी मात्र तिथे देखील मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते व्हॉलंटियरला विनंती व्हॉलंटियर जिथे कुठे असतील त्यांनी लक्ष द्या श्वान मध्ये आलेला आहे कृपया करून पळवायचा व्हॉलंटियर सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे चेंडू झालेत 5 पुन्हा एकदा हलक्या हातानेच खेळतोय आज मात्र त्या लई मध्ये नाही दिसत थोडा दबावात दिसतोय हात खुल्ले जात नाहीये इथे मात्र नांदगावचा ब्रँड आज खराब कामगिरी मिस्टर निनाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 येणारे अजूनही मात्र चेंडू असतील ते म्हणजेच 18 बघूया किती धावा येतील एलडीजे
थँक्यू डीजे मास्टर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त ना फक्त 14 धावा. आतापर्यंत 3 षटकासाठी 12 मिनिटं घेतलेली आहेत आणि इथे आपण बघू शकतात यावेळेस अजूनही 13 मिनिटं आहेत फिल्डिंग टीमकडे 2 षटकासाठी. ईशान टायगर आलेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आपण बघू शकतात हौशी नांदगाव. कुठे हौशी नांदगाव आता मात्र चार्ज व्हावं लागेल, मोठे हिट खेळावे लागतील कारण की 18 चेंडू मध्ये 14 धावा आणि त्या 14 धावांमध्ये एक षटकार आहे म्हणजेच सिंगल डबल देखील आलेलं नाहीये. डॉट वर डॉट चेंडू येतात. डॉटचा विचार केला तर भरपूर डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरमध्ये 8 डॉट आतापर्यंत आलेले आहेत, बाकी सिंगल आणि एक षटकार अशा रीतीने मात्र इनिंग आतापर्यंत पाहायला मिळते. खेळपट्टी टणक आहे, इथे धावा होतात. प्रत्येकाने सांगितलं, ज्या ज्या बॅट्समॅनने बॅटिंग केली त्या सर्वांनी सांगितलं की या खेळपट्टीवर धावा होतात, परंतु गोलंदाजी करत असताना ईशान टायगर ही खेळपट्टी बदलली जाते की काय असं वाटतंय कारण की आतापर्यंत जकडून ठेवले, थांबून ठेवले. गोलंदाज वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतंय. चला 12 मिनिटं आहेत तुमच्याकडे, 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 ओव्हर फेकायचे हे देखील लक्षात घ्या. राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आतमध्ये आणण्याचं काम करतोय, बाहेर काढण्याचं काम करतोय. यावेळेस बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय, तर दोन्ही बाजूंना वाळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे, परंतु इकडे जास्तच बाहेर पंचाच्या हात खुलताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 15 धावा धावपलकावर. आजचा शेवटचा दिवस स्पर्धेचा पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी आपल्याला विनर टीम पाहायला मिळेल. चॅम्पियन कोण असेल 2024 चा सध्या तरी हार्दिक आहे, तोपर्यंत इकडे आशा बनली जाईल. बिग हिट षटकार डीजे साइड मॅच विनर मारतोय चौकार आणि षटकार, मारतोय चौकार आणि षटकार, मारतोय चौकार आणि षटकार. जानता राजा काटाले टीम जिल्हा हादरून सोडतो या, जानता राजा काटाले टीम जिल्हा हादरून. थँक्यू डीजे मास्टर. इकडे आपण बघू शकता फुल टच चेंडूचा समाचार घेतला. इकडे बॅट्समनने सूप अप स्ट्रोक लगावला, स्क्वेअर लेगला क्लिअर केलंय, षटकार आलाय. येणं गरजेचं होतं कारण की आकडे खराब आहेत स्कोरबोर्डला. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21 स्कोर कार्डवर. क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र आपण कित्येकदा पाहिलेलं आहे, सुरुवात महत्वाची नसते, आपण फिनिश कसं करतात हे महत्वाचं असतं आणि इकडे गुड फिनिशची अपेक्षा असेल हौशी नांदगावला देखील. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. थोडा आता दबावात गोलंदाज देखील असेल कारण की याच गोलंदाजाला 2 मोठे हिट आलेले आहेत हार्दिक भोईरच्या बॅट मधून. मुरबेगावचा खेळाडू हार्दिक भोईर आपण बघू शकतात. 2 ते 3 मुरबेगावचे खेळाडू ज्यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे, इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये, त्यामध्ये मात्र आपण बघू शकतील रुपेश हा गोलंदाज पाहायला मिळाला, त्यामध्ये जन्मेश तरे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र हार्दिक भोईर देखील पाहायला मिळतोय यावेळेस तयार. आणि इकडे मात्र सातपाटी गावचा ब्रँड आता कमाल करतोय. सातपाटी गावातून देखील खूप चांगली कामगिरी आपण बघू शकता 3 ते 4 खेळाडूंनी केलेली आहे. डॉट चेंडू आपण बघू शकतात. मात्र ही स्पर्धा जी आहे, स्पर्धेमध्ये आपण चांगली कामगिरी केली मात्र चांगलं नाव आपल्याला कमवता येईल. येत्या काळामध्ये आपण चांगले खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस फटका उंचच गेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अक्षय येतोय परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला यावेळेस कॅच होत असताना पहिला सटकला होता परंतु मात्र चपळाई आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकता कॅच आउट होताना हार्दिक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. निकुंज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत असताना मॅन फ्रॉम बिरवाडी, ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती, त्याच्या जोरावरच ती मॅच विन केली. मॅन ऑफ द मॅच देखील पाहायला मिळाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावांचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजेच 21-21. खूप चांगली गोलंदाजी होत असताना चांगली कॅचिंग. पहिल्या अटेम्प्टला मात्र मिस केलं होतं, दुसऱ्या अटेम्प्टला मात्र कॅच करण्यात आलेला आहे. इथे मात्र अक्षय करत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मिनिटं 50 सेकंद. 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 2 मिनिटं 50 सेकंद
चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4, 2 चेंडू आहेत चौथ्या षटकातील. 21 धावा ह्या धावफलकावर लागल्या जात आहेत. निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी आलेला आहे, स्ट्राईकवर आहे. बिरवाडी गावचा हा खेळाडू याच एंडने मात्र लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते मागच्या मॅच मध्ये आणि तोच आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडने इथे तयार. एक हलक्या हाताने चेंडू टाकला जातोय, सरळ मात्र यावेळेस स्ट्रोक लगावलाय. 1 धाव. स्कोरबोर्ड मात्र यावेळेस सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22. टप्पा पडल्यानंतर लिक्कटर आपण चेंडू पाहू शकतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र निकुंजचा. नेक्स्ट मॅच वंदे मातरम परनाळी, SRG वंदे मातरम परनाळी आणि त्यांच्या विरुद्ध सरकार 11 बेटेगाव. हलक्या हाताने मात्र स्ट्रोक खेळला जातोय पॉइंटच्या भागामध्ये. इकडे 1 पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न मात्र यावेळेस होत असताना आणि 2 धावा पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने फक्त 24 धावा धावफलकावर. एडीजे इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आहेत. 6च्या सरासरीने धावतोय इथे हौशी नांदगाव. कुठे ना कुठे सुरुवात खराब झाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गौतम आकरे नाराज करतोय यावेळेस पुन्हा एकदा गोल्डन सिल्वर डकचा शिखर 0वरच बाद आणि निनादने देखील थोडं नाराज केलेला आहे. लाईव्हचे प्रेक्षक जे पाहत असतील ते लोक देखील मात्र विचार करत असतील की आज निनादची बॅटिंग होत नाहीये, कुठे ना कुठे फसलेली दिसतंय. अनुमान नेहमीच मात्र सिंहाचा वाटा असतो विजयामध्ये जेव्हा कधी निनाद मात्र संघामधून खेळतो, पण तो आज शांत दिसलाय. निकुंज आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी लाविन्य यावेळेस आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम पास्थळ. इकडे यंगस्टर ग्रुप कडून पारितोषिक आलेला आहे. हॅट्रिक विकेटसाठी 3000 कॅश प्राइज दिलं जाईल. बघूया यंगस्टर ग्रुपचा खेळाडू आहे आणि त्यांच्या ग्रुप कडून मात्र इकडे पारितोषिक त्याच्यासाठी आलेला आहे. हॅट्रिक विकेट जर घेतली लविनने घरातला 3000 कॅश प्राइज दिलं जाईल. स्कोरबोर्ड मात्र 1 ने पुढे जाईल. वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 25 धावा झालेल्या आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 12 चेंडू आहेत. सुपर चेंडू यावेळेस हाईटचा फायदा मिळतोय गोलंदाजाला. चेंडू राईज होतोय यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. 2 षटकं जी आहेत ती खूप महत्वपूर्ण असतील आता मात्र फिल्डिंग टीमसाठी. इथून मात्र मोठं टार्गेट घेणं पसंत करणार नाही ईशान टायगर आल्लेवाडी, कारण की 25 मध्ये 25 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडू आहेत. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल यावेळेस सांगितलं होतं. आपण बघू शकतात इंटरव्ह्यू मध्ये अक्षयने. क्या बात आहे, सुपर चेंडू, सुपर मात्र यावेळेस गोलंदाजी होत असताना इथे मात्र कार्ले एम्ब्रोसची थोडी आठवण करून देत असताना आपण बघू शकतात. असंच काही मात्र गोलंदाजी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात सुपर गोलंदाजी. 2 डॉट चेंडू आलेले आहेत. टप्पा पडल्यावर गुडलेतला स्पॉट होता आणि बाउन्स आपण बघू शकतो खांद्याच्या लेवलला चेंडू निघून जातं. ही ताकद तुमच्याकडे असेल तर मोठमोठे मात्र बॅट्समन शांत ठेवू शकतील तुम्ही. आणि यावेळेस आपण बघू शकता चेंडू फेकून झाले ते म्हणजे दोन्ही डॉट चेंडू आलेले आहेत. एक व्हाईटचा चेंडू मात्र हाताळला या षटकामध्ये. आतापर्यंत 1 धाव खर्च करतोय लाविन्य घरत. सुपर गोलंदाजी त्यांचे वडील इथे मात्र उपस्थित आहेत. केतन घरत हे देखील फायर संघाकडून खेळले गेले आहेत. चांगला खेळाडू आणि त्यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये कमाल करत असताना PTPL मध्ये फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिजनला विकेट येणार. पहिला विकेट लाविन्यच्या खात्यामध्ये. एडीजे
बॅट्समॅन ऋषी पाटील आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. यावेळेस आपण बघू शकतात नांदगावचा हा खेळाडू आपण बघू शकतात. सुपर मात्र यावेळेस गोलंदाजी ईशान टाइगर. टाइगर की दहाड़ गूंजती हुई चारों ओर. खरोखरच वाघासारखेच मात्र इकडे आपल्याला खेळताना दिसत आहेत. हे डरकाळी फुगलंय. आवाज मात्र चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळते. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग लढत आहे ती टॉप 4 मध्ये जाण्याची. एक कडक गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी साईड घेऊन उतरलेला हा ईशान टायगर आपण बघू शकतात. पहिलं षटक अक्षय काटाळे एक्सप्रेस, दुसरं षटक सातपाटी गावचा हुदणार खेळाडू तो म्हणजेच वीरू. आणि त्या दोघांनी कंटिन्यू केलं. 4 षटकं हाताळली, 24 धावा दिल्या. त्यानंतर लाविन्याला पासळगावचा खेळाडू आणि लाविन्याने देखील इम्प्रेस केलंय. एकच धाव खर्च केला, 1 विकेट मिळवलाय, 3 चेंडू फेकून झालेत. प्रेशर असतो मात्र बॅटिंग टीमवर. एकदा स्कोरबोर्डला धावा बनल्या नाही तेव्हा मात्र प्रेशर बॅटिंग टीमवर येतो आणि कॉन्फिडन्स जो आहे तो गोलंदाजाकडे जातो आणि हाच कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र 1 धाव असेल. इकडे मात्र 1 धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 26. यावेळेस ऑन साइडला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच असेल. गुड बॉलिंग. एकापेक्षा एक मात्र गोलंदाजी होत असताना तू शेर तुम्ही सव्वा शेर, तू सव्वा शेर तुम्ही बब्बर शेर, असं काही मात्र गोलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. स्वतःचेच मात्र खेळाडूला इकडे सांगत असताना कमालीची गोलंदाजी लाविन्यकडून देखील. शेवटचा चेंडू सरळ बॅटीने फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिजनला यावेळेस 1च धाव असेल आणि षटक क्रमांक 5 समाप्त. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळते आणि इकडे धावा फक्त खर्च केल्या त्या 3, 4 आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 28 5 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे डीजे मास्टर. इथे मात्र 5 षटकासाठी 23 मिनिटं घेतलेली आहेत. ईशान टायगर 11 संघाने आपण बघू शकतात. सुपर मात्र गोलंदाजी 5 षटकामध्ये मात्र धाव्यांचा विचार केला तर धावा आता पाहायला मिळतात त्या म्हणजेच 28. चला थोडा स्पीडअप ठेवा, ईशान टायगरला विनंती आहे. ते मिसिंग जरा छोट्या करा. आणि इथे आपण बघू शकतात 3rd क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. जे आपल्याला पाहायला मिळतात की ग्राउंडसाठी मदत केलेली आहे, ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं नाव घेऊ इच्छितो. कुंदन संकेत, स्वप्नील गरज, प्रेमित राऊत, निरंजन गरज, साहिल कुरेशी, ओमान कुरेशी, ऐमान कुरेशी, मोहम्मद कुरेशी, केतन राऊत, कुणाल अधिकारी, चेतन साने, विजेंद्र कांजोडे, विशाल राऊत, सुदेश पाटील, मनोज मोरे, किशोर धोडी, वर्णित शेलका, छोटी कंपनी, हार्दिक सुतार मोटू, यतीन पडवळे, पतलू, निशांत दुबळा, शुभम सिंग, शमशेर विश्वास, हर्ष गोरेकर, ओमकार संके, पार्थ सूर्यवंशी, सागर भोईर, श्रीकांत मुकणे, अतुल पाटील, दीपेश संके, मनमोहन मोरे, राकेश मोरे, बंटी माळीकाका, BRC, अभय शेलका, प्रतीक चौधरी. सर्वांचा धन्यवाद. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम पालघर आंबेडकर नगर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते मिस्टर हेमंत गायकवाड. पहिला चेंडू, ओ काय कमालीचं क्षेत्ररक्षण, गुड कॅच. ऐसे कॅचेस लपकते नाही चिपकते आणि हा मात्र कमालीचा कॅच या स्पर्धेमधला पाहायला मिळतोय. दिवच्या स्टंपच्या मागे दिपेश पाटील, मॅन फ्रॉम सातपाटी, डीजे. थँक यू डीजे मास्टर. सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक मजबूत पकड या मॅच मध्ये ईशान टायगर संघाची आपण बघू शकतात. ज्या रीतीने अजगर एका शिकार करतो, जसं मात्र त्याची जी पकड आहे त्या शिकारावर मजबूत होत जाते, त्या रीतीनेच मात्र ही पकड मजबूत होत असताना
यावेळेस ईशान टायगरची या मॅचवर 28 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे मात्र विकेट जर विचार केला तर विकेट गेल्यात ते म्हणजे 4. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय सौरभ मोरे. पहिल्या चेंडूवर विकेट, गुड कॅचिंग स्टंपच्या मागे. यावेळेस दिवेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हेमंत गायकवाड, कमालीची गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी, रेड टी शर्ट, रेड सिग्नल आहे आणि समोरच्या टीमला मात्र इकडे खतरा जो होता तो खतरा पाहायला मिळतोय. बॅटिंग आता मात्र बघायला गेलं तर कुठे ना कुठे चर्चेचा विषय असेल. हौशी नांदगाव मोठे स्टारकास्ट होते, त्यामध्ये निनाद झाला, गौतम आकरी झाला, परंतु इकडे मात्र यावेळेस आपण बघू शकतात परफॉर्मन्स तेवढाच खास झाला नाहीये त्या स्पर्धेमध्ये. शॉर्ट चेंडू आहे, इकडे मात्र ऑफ कटर गोलंदाजी. यावेळेस एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 29 धावा धावपलकावर आतापर्यंत लागल्या जातात. चेंडूचा विचार केला, चेंडू मात्र 4 पाहायला मिळतात, अजूनही आहेत पहिल्या इनिंगचे. चला स्पीडअप ठेवा ईशान टायगर, ही विनंती असेल आपल्याला. प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेऊ नका. यानंतर होणारी मॅच सरकार बेटेगाव. कॅप्टनला पाठवा टॉस साठी. किरण गुरुद्वान यांना विनंती असेल आपण या. सरकार बेटेगाव आणि त्यांच्या विरुद्ध वंदे मातरम परनाळी आपल्याला पाहायला मिळेल. SRG वंदे मातरम परनाळी. चला चालू करा, मॅच ऑन करा, ही विनंती असेल. वेळ जातोय. फील्डिंग टीम ईशान टायगर, कोणी एकानेच फील्डिंग लावा, ही विनंती असेल. यावेळेस फटका सजवलाय, लॉंग ऑफच्या वरून जाईल का? इकडे खराब क्षेत्ररक्षण कॅप्टन कडूनच आणि 4 धाव येत असताना इझी कॅच आहे आणि यावेळेस मात्र उडी मारण्याच्या नादामध्ये कॅच ड्रॉप चौकार. 4 धावा येत असताना स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा. दुसरा विकेट आला असता मात्र हेमंत गायकवाडच्या खात्यामध्ये, परंतु इकडे जर बघायला गेलं तर कॅच ड्रॉप होत असताना आता कॅप्टन कडूनच कॅच ड्रॉप झालाय, त्यामुळे मात्र काही बोलता देखील येणार नाही. आणि इकडे मात्र खराब फिल्डिंग. सध्या मात्र मोठ्या धावा नाही आहेत तर रिलॅक्स आहेत ईशान टायगरचे खेळाडू. 33 धावा धावपलकावर, 3 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र निनादच्या बॅटमधून हा चौकार आलाय, नशिबाचा चौकार. आणि चौकारानंतर षटकार इकडे मात्र पाहायला मिळतोय. देर आहे दुरुस्त आहे. काही धावा येत असताना, लढण्यासाठी धावा येत असताना स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39, 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हरपिच चेंडू होता, क्रॉस बॅटीने मात्र खेळला जातोय. मिड विकेटला क्लिअर करतोय निनाद नावाचा ब्रँडेड फटका. शेवटचे 2 चेंडू बाकी शेवटच्या षटकातील. स्कोरबोर्ड 39, 4 गडीच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या पण. यस, वंदे मातरम प्रणालीचा कॅप्टन इकडे आलेला आहे, यश चौधरी. किरण गुरुद्वान यांना विनंती असेल आपण या. सरकार बेटेगाव. गुड बॉल, चांगला चेंडू, वाईड यॉर्कर, डॉट चेंडू येतोय. आता मात्र गोलंदाजाकडे याशिवाय पर्याय देखील नाहीये. चेंडू जो आहे तो मात्र वाईड यॉर्कर हाताळावा लागतो जेव्हा ऑन फायर बॅट्समन पाहायला मिळतो. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. स्कोरबोर्ड 39. वाईट चेंडू यावेळेस आपण बघू शकतात. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. रेफर मात्र आपण बघू शकतात जर यावेळेस यस सिनियर खेळाडू अजूनही आलेले 15 सेकंदाच्या आत मागायचं. यस नाही सांगितलेलं आहे. सिनियर खेळाडू इकडे मात्र सांगत होता की रेफर मागा, परंतु नाही घेतलेला आहे कॅप्टनने. शेवटचा चेंडू 40 धावा आणि शेवटच्या चेंडूवर देखील षटकार. इकडे मात्र थोडं महागडं षटक. 46, 47 लढण्यासाठी इकडे धावा बनवलेल्या आहेत. निनादचा फॉर्म आला परंतु उशिरा आला, परंतु काहीतरी धावा त्याने बनवल्या आणि मात्र बघायला गेलं तर इथे 46 आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस 18 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. हेमंत गायकवाड. कॅच ड्रॉप झाल्यानंतर या धावा आल्यात. बघा, जेव्हा जेव्हा कॅच ड्रॉप होतो तेव्हा तेव्हा धावा बनतात, यात काही वाद नाही.
आणि इकडे देखील तेच घडलंय. ड्रॉप झाला अक्षयकडून आणि इकडे धावा बनल्या. 47चं टार्गेट असेल. जाऊया टॉसकडे. आपल्याला पाहायला मिळेल एक बाजूला SRG वंदे मातरम परनाळी आणि दुसऱ्या बाजूला सरकार 11 बेटेगाव. थँक्यू. महाराष्ट्र पोलीस सेवा इकडे उपस्थित आहे. यासाठी देखील टॉससाठी देखील मनीषजी संके साहेब. महाराष्ट्र पोलीस सगळीकडे आहेत. 24 तास तत्पर आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी आणि त्यांचं काम खूप मोठं आहे. आपण बघू शकतात कुडण येथे देखील मात्र आता घडलेली घटना ही खूप मोठी घटना आहे आणि पोलिसांनी खूप मोठं योगदान दिलं. कुडण येथे मात्र घटना जी घडली ते मात्र मोठी घटना आणि त्यामध्ये पोलिसांचे योगदान आपण बघू शकतात. 24 तास तत्पर यावेळेस मनीषजी संके साहेब आपल्यासोबत जोडले जातील. ही सायकल आपण बघू शकतात. अशी सायकल मी म्हणेल की विशाल दादाने देखील घ्यावी. दिवसभरात 4 फेऱ्या मारल्या तर थोडाफार फरक पडेल, फिटनेस वाढेल. यस, इथे मात्र आपण बघू शकतो आमचे मनीष दादा संके आमचे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक बाजूला यश चौधरी युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय, कॅप्टन वंदे मातरम बर्नाळी. दुसऱ्या बाजूला सरकार 11 बेटेगावचा कॅप्टन तो म्हणजेच किरण गुरुद्वान. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. कॉल कोण असेल? यस, कॉल केला जाईल. किरण कॉल करेल. PTPL कॉल केलेला आहे. वंदे मातरम परनाळी इकडे मात्र येत असताना आणि टॉस विन केलं वंदे मातरम परनाळी. मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर जा. विराज धन्यवाद. यश टॉस विन केलाय. युवा खेळाडू आहे आणि सिनियर जवळ मला तर वाटते तुझ्या वयाच्या डबल सिनियर तिकडे आहेत तुझ्या संघामध्ये 5 ते 6. कसा हँडल करतो त्यांना? हँडल ते मला करतात उलट, कारण ते सिनियर आहेत माझे. ॲज अ कॅप्टन तुला यावेळेस पहिल्यांदा कॅप्टनशिप स्पर्धेमध्ये मिळालेली आहे आणि कॅप्टनशिप निभवताना मात्र किती टेन्शन किती दबाव असतो? कॅप्टनशिप करता टेन्शन नाही असतेच, पण जे सिनियर लोकांचा सपोर्ट आहे त्याकरता एवढं काय डोक्यावर टेन्शन येत नाही, कारण ते लोक चांगले डिसिजन घेत आहेत. टॉस विन केलाय, काय असेल निर्णय आपला? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. समोर देखील मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे. तिथे मात्र जीवा गैरत आहे, सुजल मोरे आहे, तिथे मात्र ब्रिजेश आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेल? 50 ते 60 धावेच्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू. 50 ते 60 धावेच्या आत. बेस्ट लक. मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते यश चौधरी युवा, सर्वात युवा कॅप्टन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. किरण टॉस गमावला, वाट्याला बॅटिंग आली. मागच्या वेळेस देखील बॅटिंग आली होती. तुमच्या टीमने 80+ धावा केला, गुड बॉलिंग केली. यावेळेस किती धावा बनवले जातील? आम्ही 70-75+ करायचा प्रयत्न करू. आतापर्यंत तुझ्या खेळीसाठी ओळख जात होती, आलेली नाहीये. थोडा दबाव पडतोय कॅप्टनशिपचा? दबाव असं काय नाही, थोडा इंजर्ड आहे, पण आता 100% द्यायचा प्रयत्न करू. यस, काल बघितला आम्ही इंजुरीमुळे तू बाहेर गेला आणि मात्र काय म्हणणार या PTPL साठी किती मोठं प्लॅटफॉर्म आहे. युवा म्हणा किंवा अपकमिंग आपण बोलू शकतात की आता जे 5-6 वर्ष झाले ते स्टार खेळाडू झाले त्यांच्यासाठी आता तर सगळ्यांनाच चान्स आहे आणि सगळे चांगलेच खेळतात. यंग प्लेयर तर खूप चांगला परफॉर्मन्स करतात. यश सारखा प्लेयर आमच्या सफाळचा सध्या रत्नागिरी या साईडला खूप चांगले परफॉर्मन्स देऊन खेळत आहे आणि सगळ्यांना मी बेस्ट ऑफ लक सांगेन का तुम्ही चांगला खेळा आणि पालघरचं नाव वरती करा. यस, नक्की आपण बघू शकतात पालघर भागामध्ये PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग 2दा मात्र ऑर्गनाइज केली. एकदा बेटेगावच्या मैदानामध्ये आणि एकदा मात्र परळीच्या मैदानामध्ये. सपाळा भागामध्ये अशी स्पर्धा एखादी आपल्याला वाटते भरवली जाईल? नक्कीच. त्या साईडला पण चांगले चांगले ग्राउंड आहेत, तिकडे पण आपण नेक्स्ट टाइम बसू आणि करूया त्या साईडला पण. यस, बेस्ट लक तुझ्या टीमसाठी. इथे मात्र टॉस झाला आणि टॉस विन केलाय वंदे मातरम परनाळी. SRG वंदे मातरम परनाळी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण निवडलेला आहे, आमंत्रित केले बॅटिंगसाठी. इथे सरकार 11 बेटेगावला. इथे मात्र आपण बघू शकता 2024 भव्य दिव्य आयोजन PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग. इथे मात्र आपण कॉम्बॉक्स मध्ये करू. याबद्दल आपल्या सोबत सेकंड इनिंग साठी जोडले जातील
युसुफ सय्यद. धन्यवाद प्रीतम. चला जो डगआउट आहे वंदे मातरम परनाळीला जो डगआउट तो पूर्णपणे खाली करायचा आहे. त्यांचा संघ बसेल ही आपण दक्षता घ्या. जे डगआउट आहे त्याच्या डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील. बाकी प्रेक्षकांनी डगआउटच्या बाहेर बसायचं आहे आणि पडद्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रेक्षकाने उभं राहायचं नाही, हे दक्षता घ्या. पडद्याच्या आत मैदानाच्या आत कुणाही प्रेक्षकाने उभं राहायचं नाही. पडद्याच्या बाहेरून आपण सामन्याचा आनंद घ्या प्लीज, हे दक्षता घ्या. तो वेलकम बॅक असे सगळ्यांच्या दुपार सत्रामध्ये मी युसुफ सय्यद पर्यंत हार्दिक स्वागत करतोय. वंदे मातरम परनाळी आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग. चला सामन्याला सुरुवात होते. पाहू शकाल पहिला षटक घेऊन गोलंदाज पाहू शकाल फार एंड कडून गोलंदाज सज्ज होतोय. गौरव ठाकूर आपण पाहू शकाल स्ट्राईकवर वीरेंद्र बाबरे. वीरेंद्र बाबरे यांची गोष्ट कालच्या दिवसामध्ये चहाडेमध्ये एक निर्धाव षटक हॅट्रिक विकेट घेतली असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकवर. काल नक्कीच चहाडेचा मैदान यांनी गाजवलाय आणि आज आलेल्या पहिला चेंडू निर्धाव खेळतोय, परंतु गोलंदाजी सुरेख केली मागील इनिंग्स मध्ये वीरेंद्र बाबरेने. नक्कीच पाहिलं तर अपकमिंग यंगस्टार आहे, प्रतीक शिंगडे असतील आणि पाहिलं तर मिस्टर वीरेंद्र बाबरे. दोन्ही एसटी बांधव अप्रतिम खेळ साकारतात. एक माहीम मिठागरला बिलॉंग करतो, ते एक आपण पाहू शकाल सातपाटीला बिलॉंग करतो. असे दोन खेळाडू आहेत. ईशान टायगर आलिवडे या संघामध्ये. नॉन स्ट्रायकर पाहू शकाल दिवेश पाटील. यावेळी सोडवला, चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफला क्लिअर करत. हा आहे वीरेंद्र बाबरेच्या बॅट मधून षटकार, पीटीपीएल सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो. तर बघा आपण पहिला चेंडू निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार नक्कीच खेचलाय फलंदाज स्ट्राईकवर वीरेंद्र बाबरे. यावेळेस थोडासा पाहिलं तर थोडासा वेगळ्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडा सफल झाला. तद्दन बॅकफुटला आला, कट करायचा प्रयत्न होता शॉर्ट पॉईंट गली रिजन मध्ये, परंतु चेंडू आला निर्धाव. गौतम आकरे यांच्या हातावर चेंडू समावेश झाला. गौतम आकरे यांची गोष्ट केली जर दोन चेंडू फेस केले, 0 धावा त्यांनी बनवल्या बॅटिंगवर, परंतु विकेट किपरची भूमिका पार पाडतात संघनायक हार्दिक मोहिरने थोडीशी चांगली सुरुवात केली होती आपली बॅटिंग मध्ये. 23 धावा 16 धावा त्यांनी बनवल्या, परंतु निनाद पाटील चांगली इनिंग खेळली आहे. 23 धावांची 16 चेंडू 23 धावा त्यांनी बनवल्या. नॉट आउट राहिलाय तो संघासाठी. परत एकदा सुरेख चेंडू षटकार नक्कीच आलाय गुणाच्या षटकामध्ये, परंतु 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. यानंतर जो सामना असणार एका बाजूला पाहू शकाल आपण SRG वंदे मातरम परनाळी आयोजक संघ, तर एका बाजूला संघ असणार आहे तो म्हणजे सरकार 11 बेटेगाव. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता SRG वंदे मातरम परनाळी. कालच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता सरकार 11 बेटेगाव. या दोन्ही संघांमध्ये असणार आहे सामना पुढील. फुल टच बॉल क्रॉस बॅट खेळला गेला. शॉर्ट लॉंग मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतोय, परंतु चेंडू हातामध्ये आला, फेकी करण्याचा चूक ठरलाय आणि एक धाव परिपूर्ण केली गेली. निनाद पाटील पाहू शकाल. तर नक्कीच आपण मागील जे 2 सामने पाहिले हौशी नांदगाव या संघाकडून निनाद पाटीलने व्हेरी फर्स्ट ओव्हर टाकलेल्या दोन्ही षटकांमध्ये. यावेळेस निनाद थांबवलं गेलं, गौरवला इंट्रोड्यूस केला गेलाय. गौरवने एक षटकार नक्कीच खाल्लाय, परंतु 7 धावा आतापर्यंत खर्च केला गेला पहिल्या 5 चेंडू मागे. पहिला सामना खेळतोय गौरव आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर, आणि मुख्य सामन्यामध्ये त्याला इन्क्लूड केला गेला टीम संघामध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस दिवेश पाटीलच्या बॅटमधून फटका सुरेख आलाय डीप मध्ये आपण पाहू शकाल. निकुंज नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण, नक्कीच झेल टिपला होता, पण त्याला माहित होतं की मागे जाईल, परंतु पंचाने डीआरएस घेतलाय. आशुतोष व्यवहारे सर या थर्ड अंपायर. पंचांनी डीआरएस घेतलाय पाहू शकाल. झेल टिपून मैदानाच्या बाहेर गेलाय का खेळाडू हे पाहण्यासाठी डीआरएस घेतला गेलाय. थर्ड अंपायर आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमची टीम जोडली गेली आहे आणि थर्ड अंपायर आशुतोष व्यवहारे सर येतील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. tenniscricket.in आणि पाटील नेटवर्क युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. यावेळेस पाहू शकाल खूप क्रुशियल मोमेंट आहे, खूप क्लोज मोमेंट आहे. पाहू शकाल कॅमेरामॅन सुरेख वर्क करतात. अनुराग चव्हाण या चित्र टिपलाय पाहू शकाल. चेंडू जेव्हा हातामध्ये होता बाउंड्री स्पर्श झाली की हे पाहायला जात आहे आणि खूप
क्लोज कॉल आहे बघू शकाल आपण आणि यावेळेस सेफ आहे चेंडू निकुंज राऊतसाठी ताळ्या झाला पाहिजे. अप्रतिम क्षेत्ररक्षण निकुंजच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. आपण सांगतो ना की ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां मिलती है कुछ कर दिखाने से. यावेळेस पायांच्या टाचांना लगेच वरती उचललं आणि 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. खूप सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं निकुंज राऊतच्या माध्यमातून. धावसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. या षटकामध्ये 8 धावा धावफलकावर आहेत पाहू शकाल. निनाद पाटील आपण पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होत आहेत. वंदे मातरम प्रणाली द्वारा आयोजित आपण पाहतोय पालघर तालुका प्रीमियर लीग सीझन 2. या मैदानामध्ये पहिला वर्ष आणि अप्रतिम स्पर्धा पाहू शकाल. प्रत्येकाने कौतुक केले या स्पर्धेत आणि स्पर्धा कशी असावी तर पाहू शकाल वंदे मातरम प्रणाली या संघाने गाजवली अशी असावी. हा मैदान ऐतिहासिक आहे. खूप सुरेख मैदान जोपासला गेलाय. पूर्ण प्रणाली ग्रामस्थ आणि प्रणाली कमिटीला धन्यवाद असेल. एक चांगला मैदान चला थोडं स्पीडअप करा. निनाद पाटील पंच नक्कीच कॉल करतायत कारण की पहिला षटक जेव्हा संपला होता 2 मिनिटं 30 सेकंद झाले होते. तुम्ही 1 मिनिट 20 सेकंद वेळ घेतला अजून चेंडू टाकला नाहीये हे लक्षात घ्या. चला फर्स्ट वॉर्निंग दिली आहे ही दक्षता घ्यायची आहे. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. दिवेशच्या बॅटून पहिला सिंगल आला. दुसऱ्याचा प्रयत्न केला जर का डीप मध्ये खेळाडू आहे चेंडू फील करतोय चांगल्या क्षेत्र स्पर्धेत आपण पाहू शकाल. खेळाडू होता सौरभ चेंडूला फील्ड करतोय आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. वीरेंद्र बाबरे आणि पाहू शकाल दिवेश पाटील एका संघामध्ये खेळतात. आपण पाहू शकाल ध्रुव 11 सातपाडी या संघाकडे खेळत असताना बिलॉंग करतायत एक गाव एक संघासाठी. परंतु जेव्हा जेव्हा आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सुरेख रन बिटवीन द विकेट पाहायला भेटली. चांगला धाव घेतली गेली. 3 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 11 अंकावर 11 लॉस ऑफ 0 विकेट. वीरेंद्र बाबरे आपण पाहू शकाल आता त्यांनी चेंडू फेस केले. तब्बल 5 चेंडूंनी 7 वर बॅटिंग करतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता यावेळी सक्सेसफुल झाला. चेंडूला पाठवून दिला डीप पॉइंट रिझन मध्ये 4 धावांसाठी वीरूच्या बॅट मधून आलाय. पीटीपीएल चौकार 4. ऑल टाइम असतोय फायर आमचा अक्षय. यावेळी स्पर्धेत एकदा तसाच फटका खेळला होता. परत खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकाल एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल. 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या स्वीट 16 म्हणजे 16. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपला गेला. 16 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही पाहिलं तर 27 चेंडू 31 धावांची गरज. 27 बॉल 31 टू विन. हा प्रतिम चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू. थोडासा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न सफल झाला होता पण शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं फक्त हलक्या बॅटने ढकललं गेलं आणि एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. अप्रतिम अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा डिफेंड करायच्या आहेत परंतु संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल धाव बनवण्यासाठी. परंतु इकडून कमबॅक करत असेल हंशी नांदगाव या संघाला तर नक्कीच विकेट्स काढावा लागतील. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आला डॉट निर्धाव. या षटकामधले पहिला चेंडू आपण पहिला चेंडू डॉट पाहतोय. बघूया आपण शेवटचा अंतिम चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या तब्बल आपण पाहू शकाल 9. 2 सिंगल 1 3 धावा चौकारीच्या मदतीने. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 8. या षटकामध्ये 9 आलेत. धावा जाऊन पोहोचले 17 धावा. त्यावेळेस टॅप केल्या गेल्या हलक्या बॅटनी. पॉइंटला खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केला गेला परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. वसीम पाहू शकाल वसीम शेख आहे मॅन फ्रॉम पालघर. षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा संपला गेला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले गेले. दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर येणारे चेंडू असतील 24 चेंडूमध्ये बनवायचे 29 29 धावांची गरज. ज्यानंतर जो सामना असणार एका बाजूला SRG प्रणाली
वंदे मातरम परनाळी, निरंजन घरत, स्वप्नीलजी घरत आपण पाहू शकाल इंडियन ॲक्शन आणि संघाची ऑनर आहेत स्वप्नीलजी घरत आणि प्रेमीजी राऊत यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये इंडियन ॲक्शन. तर एका बाजूला पाहू शकाल सरकार 11 बेटेगाव, संदीपजी घरत असतील, विपुलजी घरत आणि पाहू शकाल मिस्टर भावेशजी पटेल यांचा संघ. नक्कीच विपुल घरत इंडियन ॲक्शन होते, कालच्या दिवसात थोडी इंजरी झाली आपण पाहू शकाल आणि सामन्यामध्ये ते खेळताना पाहायला भेटले नाही. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये एक चांगले 40+ खेळाडू आहेत ज्यांनी खूप वर्ष क्रिकेट गाजवलं आहे बेटेगाव संघासाठी आणि पाहिलं तर 2 ते 3 वर्ष खूप बॅड पॅच होता. ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप त्यांनी आपल्या स्वतःला थांबवलं, त्यानंतर चांगला कमबॅक त्यांनी केला आणि खूप सुरेख क्रिकेटर ऑलराऊंडर परफेक्ट ऑलराऊंडर होते, परंतु ॲक्सिडेंट झाल्यानंतर थोडासा बॅकफुटला ते आलेत, परंतु चांगला कमबॅक केलाय 40+ संघामध्ये. नक्कीच 40+ PDPL आपण जेव्हा पाहिली आंबेडकर नवरीच्या मैदानामध्ये तेव्हा एका षटकामध्ये मग 1 धाव त्यांनी खर्च केली होती, तो सामना विजयी केला होता विपुल घरत आणि टीमने. यावेळी 6 चेंडू पाहू शकाल हंपाचे दोन्ही आज समांतर धावा दिले, अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. किरण पांगरे आपला सुद्धा हार्दिक स्वागत पाहू शकाल. मॅन फ्रॉम खैरापाडा, एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. वेलकम आपला सुद्धा किरण, हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. निकुंजचा दुसरा चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर एक सिंगल परिपूर्ण केली गेली या चेंडूवर. चांगल्या क्षेत्ररक्षण निनादच्या माध्यमातून नक्कीच 47 धावा डिफेंड करायच्या, 20 धावा धावफलका लगावल्या गेल्या, येणारे 23 चेंडू अजूनही बनवायचे 27. तो सामना बनू शकतो उत्कर्ष, परंतु तुम्हाला नियमित अंतरावर विकेट्स तुम्हाला काढाव्या लागतील, गडी बाद कराव्या लागतील, तेव्हा तुम्ही कमबॅक करू शकतात. परंतु इकडून जी पार्टनरशिप बनते ना दोन्ही बॅटरकडून, एका बाजूला दिवेश आहे तर एका बाजूला पाहू शकाल वीरेंद्र बाबरे, चांगली बॅटिंग करतात, चांगली पार्टनरशिप, आतापर्यंत 20 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. स्लोवर चेंडू होता, पाहिलं तर बैठक खेळण्याचा प्रयत्न होता, पहिली धाव वेगाने घेतली गेली, पाहू शकाल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, खेळाडू आहे चेंडूवर आला, चेंडूला फेकी केली गेली आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर सफाळा कुर्लाई या स्पर्धेमध्ये चॅम्पियन भरला होता सातपाडी संघ, वामिकस्टर सातपाडी, त्या संघामध्ये खेळत होता मिस्टर दिवेश पाटील. सकाळी 3 ते 4 वाजता ती स्पर्धा संपली असेल, परंतु सकाळी आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये दुपारी खेळण्यासाठी आलाय ओव्हरम क्रिकेट. हा क्रिकेटचा वेळ आहे आणि दिवेश पाटील यांची गोष्ट अंडरम क्रिकेट खूप सुरेख खेळतोय, परंतु जेव्हा आपण पाहिलं मागील 3-4 वर्षे पहिले आपण पानं उलटली तर चिंचणी मैदानामध्ये मॅन सिरीजचा पुरस्कार या खेळाडूला दिला गेला होता. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू अंगाला परत झाला, गौतम आकरे आलाय परत चेंडूला फील्ड करेल आणि पाहिलं तर बॅट अँड पॅड चेंडू पाहायला भेटला, एक धाव, धावफलक एकने पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 23. नक्की दिवेश पाटीलची आपण गोष्ट करत होतो, मागील 4 वर्षा पहिले आपण पाहिलं जेव्हा स्पर्धा झाली चिंचणी भागामध्ये 125 धावा या खेळाडूच्या नावावर होता. मॅन ऑफ सिरीजचा पुरस्कार त्यांनी घेतला होता सावली 11 टेंबोडे बंधन संघाकडून खेळत असताना. यावेळेस क्रॉस बॅट फटका सुरेख वीरूच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर, 6 धावा. धन्यवाद. पाहू शकाल धावांची गोष्ट की धावा जाऊन पोहोचतात, धावफलका तब्बल 29. यावेळेस स्लोवर चेंडू होता, परंतु पिक केला चेंडूला, बघूया निकुंज स्वतः चेंडू खाली आलाय आणि यावेळेस पाहू शकाल मागे जाऊन झेल टिपणं थोडंसं कठीण आहे आणि झेल सुटलाय, एकदम नक्कीच परिपूर्ण केली जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल ती म्हणजे धावफलकावर 30, इकडून बनवायचे अजूनही 19 चेंडू 17. यावेळेस स्लोवर चेंडू होता, फटका पडतेचा फसला, डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस करणार नाही चुकी ऋषी पाटील आणि फलंदाज दिवेश पाटील मैदानाच्या बाहेर. दिवेश यांची गोष्ट केली त्याने चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात दिली होती, पण तब्बल 6 चेंडू आणि तब्बल 8 धावा त्यांनी बनवल्या, एकही चौका षटकार नाही आणि पहिला गडी बाद झालाय. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकाची समाप्ती, 10च्या सरासरी धावा येते 30, येणारे अजून 3 षटकांमध्ये बनवायचे आहेत 5.37 सरासरीने 17 धावा विजयासाठी.
तर बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. मॅन फ्रॉम काटाळे अक्षय घरात मैदानाच्या आतमध्ये. नक्की अक्षयच्या नावावर सुद्धा एक सेंचुरी आहे. मागील वर्षामध्ये पाहिला पण दहिसर भागामध्ये जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा नक्कीच चला नवीन बॅटर अक्षय नॉन स्ट्राईकला पाहायला भेटेल. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्ज होत आहेत. विनंती करत पडद्याच्या प्रेक्षकांना जेही पडद्याच्या पुढे उभे आहेत, ईशान टायगर आलेवाडी संघाच्या राईट साईडला जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडद्याच्या मागे उभा राहा प्लीज. कारण की एखाद्या बॅटरला वाटते की सगळ्यांनी कुठेही सौरभ तिकडे लक्ष द्या. आमच्या वॉलंटियर लक्ष द्यायचं प्लीज. कुठल्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. पडद्याच्या बाहेरून तुम्ही सामन्याचा आनंद घ्यायचा ही कृपया करा आणि आमच्या विनंतीला मान द्या प्लीज. सौरभ ज्यावेळी चला थोडं स्पीडअप करा. सौरभ पाहू शकाल अजूनही बनवायचे 17-18 चेंडूचा खेळ बाकी. सामना अजूनही उत्कृष्ट बनू शकतो कारण की एक विकेट आलाय. इकडून वीरेंद्र बाबरे पण पाहू शकाल स्ट्राईकवर आहे. 12 चेंडू 21 वर बॅटिंग करतोय. दोन षटकार एक चौकाराच्या मदतीने बॅटिंग करत असताना वीरू यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. पाहू शकाल डीपला खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केला गेला. परत एक धाव फळक एक पुढे ससवली गेली. 31-30 पण एक गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना ईशान टायगर आलेवाडी. ईशान टायगर आलेवाडी हा संघ नक्कीच इम्प्रेस केलाय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम खेळ त्याने साकारलाय. आपण पाहू शकाल जशा प्रकारे खेळ खेळतात प्रत्येक खेळाडू येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पालघरचा क्रिकेट खूप पुढे जाणार. जशा प्रकारे अजून पालघर क्रिकेट पालघरचं नाव पूर्ण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये खूप उंचावर आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये अजून उंचामध्ये जाईल. कारण की जशा प्रकारे क्रिकेट आपल्या भागामध्ये पाहायला भेटतात पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, पालघर तालुका प्रीमियर लीग आणि यावेळेस अपील केली गेली. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे चेंडूवर आले परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. पंचायत नक्कीच लेग बायचा कॉल दिला गेलाय. नाही लेग बिफोरची अपील केली होती परंतु थोडासा सफल झाले होते. बॅटर ऑफच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत होता. अपील नक्कीच केली होती सौरवनी परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 32. तर बघा अजूनही येणारी या षटकामध्ये चेंडूची गोष्ट केली तर 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 सिंगल धावा खर्च केल्यात. एक लेग बाईस एक बॅट मध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. येणारे 16 चेंडू मागे सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो परंतु विकेट्स तुम्हाला काढावा लागतील. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. वीरेंद्र बाबरे आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये पॉवर प्लेचा पहिला शॉट टाकत होता चाडेच्या मैदानामध्ये. चाडे स्पर्धेमध्ये पहिल्याच षटकामध्ये मेडनवर टाकल्याने 4 गडी बाद हॅट्रिक सुद्धा घेतली. तो खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खूप इन्फॉर्म बॅटर आहे आणि पाहिलं तर जेव्हा पालघर संघ ऑल इंडिया ओपन खेळतोय त्या संघामध्ये सुद्धा इन्क्लूड असतो. आणि यावेळेस नो बॉलचा कॉल डीप मध्ये निंकुज आहे. चेंडूला फील्ड करत दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न. चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहता 2 रन परिपूर्ण केले गेले. 5 नो बॉल दर्शवतात. भीमर चेंडू नक्कीच पाहायला भेटला आणि यावेळेस धावसंख्या 3 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली. 35 आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने डीआरएस घेतलाय. चला पंच यायचंय पाहायचंय. भीमर चेंडूला चॅलेंज केले गेले. पंचांनी नो बॉल दिला परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने डीआरएस घेतलाय. नो बॉल दिलाय आणि जो रिव्ह्यू होता फिल्डिंग करणाऱ्या संघाने तो गमावला. नो बॉल खराब चेंडू म्हणला जाईल आणि पंचांनी खूप सुरेख डिझाईन दिलाय. थर्ड अंपायर सुद्धा आहेत आशुतोष व्यवहारे सर. फ्रेडचा बॉल गोलंदाज सौरभ स्ट्राईकवर वीरेंद्र. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. काय फटका घेतलाय. बॅटमॅन शॉट आणि चेंडू निघून गेलाय. सर सीमारेषा पार आलाय षटकार. 6 धावा.
आणि धन्यवाद. या चेंडूवर 1/4 ओव्हर सुद्धा दिले गेले, पण बाउन्सचा कॉल दिला पंचांनी. जी मुभा असते ना गोलंदाजाकडे, ती मुभा संपली गेली. यानंतर अशी चेंडू येतील तर पंच नक्की पनिश करतील. हा कॉल सुद्धा पंचांनी दिलाय. दफक जाऊन पोहोचला. दफकावर 41 मात्र 6 धावांची गरज. येणारे चेंडू असतील तब्बल इनिंग्स मध्ये 14. फ्रिटचा बॉलवर षटकार नक्की ठोकला होता. यावेळेस कार्पेटला रोल कर चेंडूला खेळला. टीप मध्ये खेळाडू आहेत. चेंडूवर आले, चेंडूला फील्ड केला गेला. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. वीरेंद्र बाबरे काय वेगाने धावतोय. अक्षय खरात आणि वीरेंद्र बाबरे. परत वीरू आपण पाहिला जेव्हा अंडर-24 बिग बॅश चॅम्पियन शी पाहायला भेटली भिवंडीच्या मैदानामध्ये, तेव्हा एकमेव असा खेळाडू त्याने इम्प्रेस केला होता. पूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख खेळ साकारला होता. तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पालघर तालुका प्रीमियर लीग सुद्धा गाजवतोय. आतापर्यंत पाहिलं तर 17 चेंडू 32 धावांची बहारदार खेळी त्यांनी साकारली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खेळ खल्लास, सामना फिनिश. वीरेंद्र बाबरे 13 चेंडूंनी 36 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. अप्रतिम बॅटिंग. दोन्ही संघांनी हस्त आंदोलन करायचा. हँडशेक केल्यानंतर मैदानाच्या बाहेर आपण जायचंय. दक्षता घ्या. टाइम असतोय फायर, आमचा अक्षय घरात बॅटर. मैदानावरी त्याच्या नावाचं येतय बवंडर. मैदानावरी त्याच्या नावाचं येतय बवंडर. ऑल टाइम असतोय फायर, आपला बॅटर गेमचे